नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ। आणि इकडं दिवस उगवून बराच वर आलाय। सकाळच्या 7 वाजले त्या। रात्री भरपूर पाऊस पडला, एवढा की लय पडला पाऊस। आणि आपली इथं मका अजून नेली नाही, झाकून ठेवली, आज न्यायची। आणि अंगण चांगलं स्वच्छ झाडून घेतले। आता काढायचं आपल्याला शेण। गुरं मामाने नेली ती माळावर, झाडती काढून वासरू सोडलं होतं गाईला। आता शेण काढून घेते। मुलांची चालू आहे शाळेची तयारी घरात। चला आता शेण काढून घेते। आता 9:30 वाजले ते आणि माझे कपडे धुवून झाली सगळे। आणि ऊन चांगले पडले आज कडक। आज बाहेर त्या कांदा खुरपायला वर माळावर जायचं आणि केळीची पण लागण करायची आज। तर चला, पाणी आले, मोटर जळली होती, मोटर बसवली आपल्या घरची आणि पाणी भरून घ्यायचं आता प्यायचं। वरचा बॅलर घेतलाय भरून, आता खालचे 2 बॅलर भरून घ्यायचे आणि प्यायचं पाणी भरून घ्यायचंय। तर इथं आली माळावर आता मी। बायांचं टमटम आले, बाया खुरपायला बसल्या त्या। 8च बाया आले ते आणि 4 सारण खुरपून होते ना। तर बायांना लावलं इथं पातीला बसायला। आता मी घरी चालली, घरी जाऊन जेवण करून परत माघारी येते आपल्याला केळीचं रोपं लावायला। तर चला, लाईट गेलती, घरी आले मी बायांना पाणी ती देऊन। आणि आता लाईट गेलती, इथं आली मोटर चालू करायला। मोटर चालू केली आता घरी जाऊन प्यायचं पाणी भरायचं, तेवढं पाणी भरून घेऊया प्यायचं। आपला तालीतला ऊस कसा आला आहे नक्की कमेंट करून सांगा। तर ऊस आपला चांगला आला आहे आणि कमेंट करून नक्की सांगा। आम्हाला काही ताई आणि काही जण म्हणतात आम्हाला की कमेंटला तुम्ही रिप्लाय देत नाहीत। तर काय होतं की रानातली कामं असल्यामुळं कमेंटला रिप्लाय देता येत नाही। रानात भरपूर कामं असतात, दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळचं पण थोडंफार राहिलेलं ती पण कामं करून घेतो। दिवाळी तोंडावर आली आता, दिवाळीची तर अजून काहीच तयारी नाही आमची। तर हळूहळू मुलांनी किल्ला केलाय ह्यांच्या मदतीनं। तर कोणी रागाला जाऊ नका आणि नाराज पण होऊ नका। अजून बघा रात्री भरपूर पाऊस झालाय आणि मकवान तसंच आपलं राहिले, फक्त कणस नेऊन मका करून नेली, पण मकवान अजून टाकायचं राहिले। खाली ट्रॅक्टर येत नसल्यामुळं मकवान राहिले न्यायचं, ट्रॅक्टर चिखलामध्ये फसतोय। चला आता जाऊया घरी आणि पाणी भरून घेऊया प्यायचं। केळीची रोपं न्यायची ती माळावर, त्यासाठी ट्रॅक्टर आणलाय भाऊजींचा। छोटे भाऊजी आहेत आमचे सगळ्यात चुलत। तर त्यांच्या गाड्यात भरून आपल्याला केळीची रोपं न्यायची ती राहिलेली। चला, केळीची रोपं भरून घेते आधी, मग पाणी भरते। आता इथं रोपं घेतलेली आपण ट्रॅक्टरमध्ये आणि निघाले माळावर। 11:30 वाजलेल्या आणि इथं बायांच्या पत्ती निम्यात गेलेले आणि आता इकडं केळीची रोपं आणली ती खाली करून घेते आणि चालले ते बायांना पाणी आणायला। मग अशी भरलेलं पाणी संपलं आणि आता रोपं खाली करून घेते मी। दुपारच्या 3 वाजले ते आणि इकडं आमच्या 6 लाईनी लावून झाले ते आणि बायांची एक पात लागली, दुसऱ्या पातीला धरून थोडे सोडवले त्या बायांनी। आणि चला आता आम्ही सुद्धा लावतोय केळीची रोपं। वर्षापुढं खडं खणती आणि मी पाठीमागून लावत चालली। तर कांदा कसा वाटतोय, कांद्यात गवत झाले भरपूर, फवारलं होतं एकदा पण
तण पण भरपूर आले आणि सगळा धनुरा केनपाटाचं गवत असं आणि टमॅटो भरपूर उगवलं आहे कांद्यातनं, त्यामुळं खुरपाय चालू आहे. चार वाजले ते आणि बायाची सुट्टी झाली. डमडमीन आता थोड्या वेळातच बायांची सुट्टी झाल्यावर निघाले जातात बाया. बायांची सुट्टी झाली आणि टमटम आलाय तर निघाल्या त्या बाया. गेला आता टमटम. वर्षा गेली जेवण आणायला आम्हाला, पाणी आणि जेवण राहिलेले. आता इथं 5 वेळी राहिले ते, त्याला खड्डे पांजरून घेते मी तोपर्यंत, काय होते तोपर्यंत येस्तोर. आणले आता वांग्याची भाजी, ककडी तोंडी लावायला आणि इथं शेजारीच कांद्याची पात आहे तोंडी लावायला. चला आता जेवण करून घेऊया. वाजले त्या जेवण करून लावली एक पात आणि आता निघाले आता मी घरी. घरी आली मी आणि घरी आल्यावर इकडं मुलं शाळेतनं आलती आणि मुलं कुठं चाललं पोरानं? दिवाळीचे कपडे आणायला. तर मुलं निघाली कपडे आणायला. आता दिवाळीचे कपडे सुट्ट्या लागल्यामुळं मुलं गेले ते कपडे आणायला. रानात ना मी घरी आलो, हातपाय तोंड धुलं आणि आता स्वयंपाकाची वेळ झाली. 6 वाजलेली. आता मुलं येस्तोपर्यंत स्वयंपाक होईन आमचा. बघूया आल्यावर कोणाला काय कपडे आणलेत, कसले आणलेत ते. तर चला जाऊ स्वयंपाकाला सुरुवात करू. घेतलं आता आणि आता चांगलं पण भिजले. 5-10 मिनटं ठेवलं होतं पीठ मळून आणि आता चपात्या करायला लागली मी. चपात्या करून झाले आता माझ्या आणि इकडं भाजी पण शिजायला टाकली. भाजी शिजती, स्वयंपाक आपला झालाच म्हणून समजायचा भाजी शिजली की. आणि आता आम्ही लागणार आहे शेंगा फोडायला. उद्या एकादश आहे, एकादशीला शेंगदाण लागते शाबूला, त्याच्यामुळं कामानं काय दिवसभर होतच नाही, त्यामुळं आता फोडून घ्यायचं. आता शेंगा फोडायला. तर पोरं आले ते आता गावातनं कपडे घेऊन. कपडे दाखवा तरी घरात कपडे घेऊन चालला. बाले काय आणलंय? रोमाल तुला ग. बघू आता मुलांचे कपडे आणलेले. बघू बघू फ्रॉक आणि जॉकेट. बर ती काय आहे? ओढणी. हा 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 पॅन्ट आहे ती. अयो अय अंबालीची पॅन्ट. हा पॅन्टी पण सेम आहे त्या. तर मुलं कपडे घालून दाखवायला लागले. तर राधानी कपडे घालून दाखवायला सुरुवात केली. तुझी दाखव बापू. चॉकलेट आणली ती काय? चॉकलेटी आणि